नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज मी चाललोय लोहार चाळ मुंबई येथे। तर आज आपण तिथे गेल्याच्या नंतर जे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मार्केट आहे तर त्या मार्केटला भेट देणार वगैरे अमोल आलाय गावावरून आणि त्याला काही इलेक्ट्रॉनिक्सचं सामान आहे तर ते घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोटर, कंप्रेसर वगैरे। लोहार चाळ ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी तर फेमस आहे आणि आम्ही आता लोकल शॉपमध्ये जेव्हा रेट्स काढले तर ते रेट आणि तिकडचे जे रेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी डिफरन्स मिळतो। तर आता आम्ही तो ऑनलाईन चेक केलेलं, पण आता प्रत्यक्षात तिथे जाऊन बघूया की आपल्याला किती फरक जो रेटमध्ये आहे तो येतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी दिनेश मुगम तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। 10:18 चर्चगेट ट्रेन आता लागलेली आणि 1 मिनिटावरती आहे। ती ट्रेन पकडून आता आपण जाणार आहोत मरीन लाईनला आणि कांदुले स्टेशन तुम्हाला दाखवतो, त्याचं आता नव्याने परत बांधकाम चालू आहे। आता आपण ट्रेन पकडून जाऊया मरीन लाईनला, पुढे चालत जाणार आहोत। ते अशासाठी कारण जी आपल्याला दुकानं बघायची आहेत इलेक्ट्रिकलची आणि इलेक्ट्रॉनिक्सची ते सगळे आपल्याला वाटेतच लागणार, तर त्याच्यामुळे आपण फिरत फिरत जाणार। त्याच्यामुळे आपण कुठच्या तिथे गाडी वगैरे किंवा असं टॅक्सी वगैरे करून तिथे आपण जाणार नाही आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मार्केटबद्दल जेवढी माहिती देता येईल तेवढी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। आणि ही ट्रेन आता बरोबर आली कितीला, 11:15च्या आसपास, म्हणजे जवळजवळ 1.25 तास त्या ट्रेनने घेतला। मरीन लाईनला उतरल्याच्या नंतर आपल्याला लोहार चाळीला जाण्यासाठी एक जवळचा रस्ता, चर्चगेट साईडला जाताना लेडी डब्याच्या मागचा पहिला जो डबा आहे तो डबा आपण पकडायचा, म्हणजे ज्यावेळी आपण मरीन लाईन स्टेशनला उतरतो त्यावेळी आपल्याला समोरच हा जिना लागतो। मित्रांनो, या आधी क्रॉफर्ड मार्केटला मी आलेलो गणपतीच्या टायमाला डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती बघू शकता। फायनली आम्ही आता लोहार चाळीमध्ये आलो आणि इथे आता आपल्याला जे काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्यांच्या आता शॉप आपण बघूया, कारण हा जो पूर्ण मार्केट आहे त्या मार्केटमध्ये तुम्हाला जे काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत, फक्त तुम्हाला शोधता आल्या पाहिजे आणि त्याचा भाव करता आला पाहिजे। कारण हे जे सर्व समोर जे मार्केट आता दिसत आहे तर तिथे सगळे इलेक्ट्रिकलचे वस्तू, म्हणजे आपले लाईटीची तोरणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत। अमोल स्केचेस वगैरे काढतो, म्हणजे पोर्ट्रेट वगैरे, आणि त्याच्यासाठी त्याला कलर करण्यासाठी कंप्रेसर लागतो, त्या कंप्रेसरसाठी तो आता इथे आलाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटर, म्हणजे आता आपण आपल्या विहिरीचं नवीन बांधकाम केलं आणि त्याच्यासाठी आपल्याला मोटर घ्यायची आणि ती मोटर आता आपण इथे लोहार चाळीमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला जर व्यवस्थित भावामध्ये मिळाले तर आता आपण घेणार, नाही तर मग नंतर। JK पंप्स अँड टूल्स इथे मोटरचं एक दुकान आहे, तर तिथे आता आपण जाऊन बघूया की त्यांच्याकडे आपल्याला जे पाहिजे तर ती मोटर अवेलेबल आहे काय। त्या शॉपमध्ये आपल्याला हे बघा आणि असे बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मोटर्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 1.5 HP, 1 HP, 0.5 HP अशा वेगवेगळ्या मोटर्स जे इथे आपल्याला अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत। आणि सगळ्यात जास्त जो इथे ब्रँड आहे तर तो आहे क्रॉम्प्टन, किर्लोस्कर, बोस। आणि आपल्याला जर आता कंप्रेसर घ्यायचं तर तो तुम्हाला चला आतमध्ये मी दाखवतो। कुठचा हा रे कंप्रेसर, त्याच्यापेक्षा लहान येतो। ही जी समोर आपण किर्लोस्करची मोटर बघतोय तर ही मोटर आहे 1 HP ची आणि ही पाण्यातली मोटर आहे आणि याची किंमत साधारण 9,500च्या आसपास आहे। आणि अशीच एक मोटर आहे जी आपण पाण्यामध्ये टाकत नाही, तर तिची किंमत 1 HP ची 4,500 रुपये आणि अर्धा HP ची घेतली तर आपल्याला साधारण 3,500 पर्यंत ती पडते। त्याचप्रमाणे इथे क्रॉम्प्टन मध्ये पण मशीन आहेत आणि क्रॉम्प्टन आणि किर्लोस्कर मध्ये आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूच्या मशीन भेटतात, म्हणजे पाण्यामधले सुद्धा आणि पाण्याच्या बाहेरचे सुद्धा। आणि ह्याच्यामध्ये जो रेट आहे तर तो डायरेक्ट डबल होतो। तर जर कम्फर्टेबल असेल आपल्याला तर आपण पाण्यामधली मोटर घेणं बेस्ट, पण जर पाण्यातली नको असेल तर आपण जी आपण विहिरीच्या बाहेर मोटर लावून सुद्धा आपण कनेक्शन करून पाणी घेऊ शकतो। आता आम्ही आलोय ऑनेस्ट मशिनरीच्या शॉपमध्ये आणि इथे देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मशिनरीज आहेत ते अवेलेबल आहेत। आता इथे बघूया की आपल्याला जी मशीन पाहिजे ते तिथे भेटते काय।
आपल्याला जी आता पाहिजे होती किर्लोस्करची मोटर, तर ही 1 HP आहे आणि हिची किंमत आहे 9,500 आणि ही पाण्यामधली मोटर आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी अशीच एक सेम मोटर येते जी आपण पाण्याच्या बाहेर वापरू शकतो आणि तिची किंमत आहे 4,500 रुपये. यामध्ये आपल्याला क्रॉम्प्टन, किर्लोस्कर, CRI, पॉलीकॅप, हॅव्हल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रँड्स आहेत तर ते मिळून जातात. आणि जो कंप्रेसर आपण बघत होतो तर हे कंप्रेसर आहे आणि ह्यांची किंमत साधारण अमोल किती बोललो यांची किंमत? त्यांची काहीतरी 7,500. राजधानीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा इंडियन ब्रँड आहे. हा जो फीचर कंपनीचा कंप्रेसर आहे 9 लिटरचा आणि ह्याची किंमत आहे साधारण 6,500 पर्यंत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या शॉपमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू मिळतात, जसे हे ड्रिल मशीन म्हणा, कटर म्हणा. तुम्हाला इथे ड्रिल मशीनचा सुद्धा एक वेगळा सेक्शन आहे तो दाखवतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रिल मशीन आहेत ते त्या कमी जास्त रेंजमध्ये आपल्याला मिळून जातात. हा लॅम्प आहे, ती उन्हामध्ये चार्ज होतो आणि रात्रीच्या टायमाला ऑटोमॅटिक चालू होतो आणि याची किंमत आहे ती साधारण 150 रुपये. हा एकदा चार्ज झाल्याच्या नंतर कमीत कमी 5 ते 7 तास आरामात चालतो. हे बघा इथे अजून एक दुसरा वस्तू दाखवतो तुम्हाला मी. हे बघा हे इलेक्ट्रिक कापूरदानी आहे, म्हणजे इथे वरती आपण कापूर टाकायचा आणि हे जेव्हा आपण स्विचमध्ये टाकून स्विच ऑन केल्याच्या नंतर इथे त्याने एक बटन दिलेलं आहे. ते बटन ऑन केल्यावरती ही जी वरची जी प्लेट आहे ही गरम होते आणि याच्यामधून नंतर मग जो कापूर जो आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि याची किंमत आहे 200 रुपये. आता मी लोहार चाळीतील मीता इंटरनॅशनल या शॉपमध्ये आलो आणि त्यांच्याकडे देखील इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स आणि कंप्रेसर आहेत. तर इथे एकदा आपण जाऊन आतमध्ये बघूया की काय रेट्स आहेत आणि कोणकोणत्या कंपनीचे इथे कंप्रेसर आणि मोटर्स अवेलेबल आहेत. या शॉपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हॅमर मशीन, ड्रिल मशीन, मोटर्स, कटर मशीन, त्याच्यानंतर आपले जे डोअरला वगैरे इंटेरियरचे जे सामान असतात तर ते सर्व इथे आपल्याला मिळून जातात. हा त्याने आता नवीन क्लिप कंपनीचा जो कंप्रेसर आहे दिला, त्याच्या आधी त्याने आपल्याला हा KPT कंपनीचा कंप्रेसर दाखवलेला. तर आता दोन्ही कंप्रेसर बद्दल आपण त्यांच्याकडून व्यवस्थित जाणून घेऊ. त्याला पण 2च आहे, हे पण 2च आहे. हा हेड आणि हा हेड बघा, क्वालिटीचा डिफरन्स तुम्हाला तिकडे भेटेल. त्याची काय प्राइस आहे? 6,000 रुपये. आणि याला वॉरंटी वगैरे किती? 6 महिन्याची. ह्याचे डबल पिस्टन हा आहे ना? हा पिस्टन आहे ना? हा डबल पिस्टन आहे. आणि किती लिटरचा आहे? हा 9 लिटरची आहे. 1100 वॉटचे हेड आहे. हा आणि प्युअर कॉपर वाइंडिंग आहे. आणि याची प्राइस किती? 9,800 रुपये. 9,800 रुपयाला पडेल तुम्हाला. 1 वर्षाची वॉरंटी आहे. कुलकर्णी कंपनी कोल्हापूरची आहे. कोल्हापूरची कंपनी आहे. काही पण तरी झाला तर 1 वर्षामध्ये तुम्हाला फ्री मध्ये बनवून देणार. आणि चायना पाहिजे, चायना पण आहे याच्यामध्ये, ते 6,000 रुपयामध्ये पडणार. त्याची 6 महिन्याची वॉरंटी. हा डबल पिस्टन आहे, ते सिंगल पिस्टन आहे. त्याचे वॉट 550 आहे, 1100 वॉट आहे. ते डबल आहे. हा बघा, हा बघा 1100 वॉट आहे इकडे. 1100 वॉट आहे. त्याच्यामध्ये 9 लिटर आहे आणि ते 550 वॉट आहे चायनामध्ये. इंटरनॅशनलच्या शॉपमध्ये KPTचा एक
कंप्रेसर घेतलेला आहे आणि दुसरं एक हॅमर मशीन घेतलेली आहे. तर आता आपण या दुकानाचे जे ओनर आहे तर त्याच्याकडून सविस्तर जाणून घेऊ की आपल्याला या वस्तू कशा पडल्या आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत त्याचा अवेलेबल आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर तुमच्या शॉपमध्ये जर वस्तू घ्यायच्या झाल्या तर कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू अवेलेबल सगळ्याच वस्तू भेटेल तुम्हाला. ड्रिल मशीन आहे, चेनसो आहे, हे बघा चेनसो पण आहे आपल्याकडे, गावात कापायची पण आहे, झाड कापायची पण मशीन्स आहे, सगळ्या मशीन आहे. सगळ्यात चांगली क्वालिटीची आपल्याकडे मशीन भेटणार तुम्हाला. आणि तुम्हाला ड्रिल मशीन पण आहे, पंप पाहिजे तर पंप पण भेटणार तुम्हाला. सगळ्यात पंप पण भेटणार आपल्याला. आपल्याकडे पंप आहे, सगळ्यात पंप, शेतीसाठी पंप, घरासाठी पंप, बिल्डिंग साठी पंप, सगळंच पंप भेटणार तुम्हाला. ते 1700 रुपये ते चालू होते, ते तुम्हाला मागते जाते. ते सगळ्यात शेती 5 HP 7.5 HP सगळ्याच पंप भेटणार. आपण आता यांच्या शॉपमध्ये हा केपीटीचा 9 लिटरचा कंप्रेसर घेतलाय आणि तो आपल्याला डिस्काउंट करून त्यांनी 8,500ला दिलाय. आणि हा जो समोर हॅमर आहे तर त्याची डिस्काउंट वगैरे करून आपल्याला 2200 रुपयेपर्यंत तो आपल्याला दिला त्यांनी. एक हॅमर मशीन आणि जो कंप्रेसर होता तो आता आम्ही घेतलेला आहे. इथे तुम्ही एकदा नक्की भेट द्या. लोहार चाळीमध्ये सुरुवातीला एंट्रन्सला जे दुकान आहे इथे तुम्हाला ज्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा शेतीविषयक किंवा इतरही काही ज्या वस्तू आहेत म्हणजे जे सुतारकाम वगैरे याच्यासाठी जे लागतात तर त्या वस्तू तुम्हाला इथे रिजनेबल भावामध्ये मिळून जातील. दुकानाचे ओनर हे खूप चांगले आहेत आणि माहिती देखील ते व्यवस्थित देतात. त्याचबरोबर तुम्हाला जी वस्तू तुम्ही घेणार तर त्याची वॉरंटी वगैरे जी काय आहे तर त्याविषयी तुम्हाला ते डिटेलमध्ये सर्व समजावून सांगतात. तर आम्ही आता जेव्हा या सगळ्या वस्तू घेतल्या तर त्यांनी आम्हाला त्या वस्तूची सर्व्हिस, वॉरंटी याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही आता इथेच संपवतो, कारण आता जे आपण सामान घेतलं आहे ते परत आता घरी न्यायचं आणि तिथून मग परत ते गावी पाठवायचं आहे. तर मित्रांनो भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या.